महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट उसळलेली आहे आणि आजपासून पुढील 4 दिवस महाराष्ट्रामध्ये सूर्य आग ओकणार आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय या ठिकाणी कडक उन्हाळा आपल्याला पाहायला मिळतोय। 23 जिल्ह्यांना सध्या हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे आणि तापमान 40 ते 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे। तापमान 31 ते 35 अंश दरम्यान राहणार आहे। मात्र दमटपणा इतका जास्त असेल की उकाडा आणखी जास्त तीव्र जाणवण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इथे तापमान 38 ते 44 डिग्रीपर्यंत जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना दुपारी 12 ते 4 वेळेस बाहेर पडण्यास मज्जाव सुद्धा करण्यात आलेला आहे आणि गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार पाणी पित राहा आणि टोपीचा वापर करा। थेट उन्हाच्या संपर्कात, सूर्याच्या संपर्कात जाऊ नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर 18 आणि 19 तारखेला अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच संमिश्र असं वातावरण एकीकडे अनुभवलं जात आहे, तर दुसरीकडे सूर्य आग ओकतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।